जालना में जमाते इस्लामी हिंद की ओर से ईद मिलन कार्यक्रम का आयोजन बड़े ही उत्साह और भाईचारे के माहौल में किया गया। इस कार्यक्रम की अध्यक्षता प्रोफेसर वाजिद अली खान साहब ने की, जो मौलाना आज़ाद कॉलेज औरंगाबाद के रिटायर्ड प्रोफेसर हैं। कार्यक्रम में शहर के कई गणमान्य नागरिक, सामाजिक कार्यकर्ता और बड़ी संख्या में लोग शामिल हुए। इस मौके पर वक्ताओं ने ईद के संदेश, आपसी प्रेम, भाईचारा और एकता पर जोर दिया। अपने संबोधन में प्रोफेसर वाजिद अली खान साहब ने कहा कि ईद सिर्फ खुशी का त्योहार नहीं, बल्कि समाज में आपसी मेलजोल बढ़ाने और एक दूसरे के दुख दर्द को समझने का भी मौका है। उन्होंने सभी से सामाजिक सौहार्द बनाए रखने की अपील की। कार्यक्रम के अंत में सभी लोगों ने एक दूसरे को ईद की मुबारकबाद दी और मुल्क में अमन, शांति व तरक्की की दुआ की। शेख मोहम्मद हनीफ के साथ ग्लोबल टक न्यूज, जालना। कडे जाऊया तर प्रगती या जीवनाची, प्रगती गावापासून, शहरापासून, राज्यापासून, देशापासून, पूर्ण विश्वाची। पण जाऊया मध्ये एक महत्त्वपूर्ण संदेश आहे की जाताना, मरणोत्तर जीवनाकडे जाताना तिथेही आपल्याला प्रगती, परिपूर्ण प्रगती झाली पाहिजे। तर हा संदेश सुद्धा गेल्या 85 वर्षापासून जमाते इस्लामी तर्फे साऱ्या बांधवांना, साऱ्या भगिनींना दिला जातो की एकत्र या। आणि ज्यावेळेस जाताल 60 किंवा 80 नंतर, मग कोणत्याही देशातले, कोणत्याही समाजाचे, कोणत्याही धर्माचे, ते 60 ते 80 वर्षाच्या सरासरीने राहतील। मग जाताना ती प्रगती इथली जीवनाच्या प्रत्येक पैलूतली आणि मरणोत्तर जीवनातली सुद्धा झाली पाहिजे, ज्याला आमच्या एका बांधवांनी सांगितलं आध्यात्मिक। तर ती परिपूर्ण प्रगती सुद्धा आपल्या सर्वांना भेटली पाहिजे। तर हा मानस जमाते इस्लामीचा 1941 पासून 85 वर्षापासून आहे। बरं, दुसऱ्या टप्प्यात जमाते इस्लामी तर्फे हा जो कार्यक्रम आयोजित करण्यात येतो, ईद नंतर एक महिनाभर पूर्ण भारतात 25 राज्यात, आपल्याला इतिहास सांगू इच्छितो की जमाते इस्लामी तर्फे 1, 2, 4 राज्य नव्हे तर 25 राज्यात असे ईद मिलनाचे कार्यक्रम। आणि जे पैगंबर जन्माचा जो महिना आहे रबीउल अव्वल, तर त्यानंतर सुद्धा महिनाभर पैगंबर परिचय ते 1 महिनाभर होत असतात। या 2 कार्यक्रमाच्या निमित्ताने जमाते इस्लामीचा मानस असा आहे की सारे एकत्र यावे। पण सारे एकत्र येण्यासाठी ती पार्श्वभूमी काय आहे, तो इतिहास काय आहे, तो मूळ गाभा काय आहे, त्या गाभाऱ्याकडे आपल्याला जाण्याची गरज आहे। आणि नंतर मग मरणोत्तर जीवनापर्यंत ती प्रगती लाभली पाहिजे, मिळाली पाहिजे। तर जमाते इस्लामीने गेल्या 85 वर्षात 25 राज्यात 1, 2, 4 नव्हे तर हजारो ठिकाणी छोट्या आणि मोठ्या ईद मिलन कार्यक्रम, प्रेषित परिचय कार्यक्रम घेतलेले आहेत आणि मरेपर्यंत आणि प्रलयापर्यंत घेणार, हा आमचा निश्चय आहे, निर्धार आहे। बरं, याने काय होतं? याने असं होतं की लोकांना कळतं की आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे, या जीवनासाठी प्रबोधन किती महत्वाचं आहे आणि त्या प्रबोधनाद्वारे हा जीवन आणि पुढचं जीवन तो कसं चांगलं साफल्याचा करायचा, तर याबाबतची भूमिका जमाते इस्लामीची असते। आणि याच बरोबर जमाते इस्लामीचे 2 प्रमुख कार्य आहेत। तसं जमाते इस्लामी तर्फे 25 राज्यात आपल्या दैनंदिन जीवनाच्या 50 विभागात काम केलं जातं। 50 विभागात 50 असे क्षेत्र आहे आपल्या जीवनाचे, ज्यामध्ये जमाते इस्लामीचे लोक काम करतात। 25 राज्यात कमी कमी 50 लाख छोटे मोठे कार्यकर्ते आहेत आणि 50 लाख कार्यकर्ते 25 राज्यात काम करत असतात, वर्षभर काम करत असतात। जरी 2 मोठे कार्यक्रम घेत असतील साऱ्या समाजासाठी, पण ते त्यांचा कार्यक्रम पूर्ण वर्षभरासाठी आहे, 365 दिवसासाठी आहे। जमात इस्लामीची 2 मुख्य कार्य, एक तर प्रबोधन साऱ्या मानव जातीचा झाला पाहिजे, विशेष 146 कोटी बांधव भगिनी त्यांचा झाला पाहिजे। आणि साऱ्या समाजाची सेवा, सर्व्हिस, खिदमत
ती आपल्या परीने काय करता येईल, फुल नाही फुलाची पाकळी. कारण 50 लाख कार्यकर्ते, त्यांनी त्यांची छोटीशी संपत्ती, त्या संपत्तीच्या आधारावर ते काम करतात. आज सुद्धा इतका मोठा सुरेख सुंदर कार्यक्रम त्यांनी ठेवला. आणि एक भूमिका त्यांची सुद्धा सांगू इच्छितो की जमाते इस्लामीने साऱ्या समाजाशी 146 कोटींशी अशी अपेक्षा कधीच केलेली नाहीये की आता आम्ही ईद मिलन ठेवला तर तुम्ही दिवाळी मिलन ठेवा, नाहीतर तुम्ही आंबेडकर मिलन ठेवा. तर आमची ही अपेक्षा नाहीच. एका निस्वार्थ भावनेने जमाते इस्लामी 85 वर्षापासून आपल्या परीने हे 2 कार्यक्रम घेत असतात. कुणी असे कार्यक्रम घ्यावे की न घ्यावे त्यांचा स्वतःचा विचार, त्यांचा अधिकार. पण जमाते इस्लामी तर पुरल्यापर्यंत इंशाअल्लाह असे कार्यक्रम घेत राहतील आणि साऱ्या समाजासाठी. ठीक. दुसऱ्या टप्प्यात हा जो ईद होता, ईद मिलन, 21 तारखेला ईद झाली, पुढची 21 यायला लागली. तर हा ईद जगातील 200 कोटी बांधवांनी का साजरी केली? जगात 195 देशात 823 कोटी बांधव भगिनी आहेत, पण 195 देशात 200 कोटी मुस्लिम बांधव भगिनी आहेत, 25%. तर या 25% बांधवांनी भगिनींनी हा ईद मिलन का साजरा केला, तर ती पार्श्वभूमी सांगू इच्छितो. दरवेळेस सांगतो.